हॅलो मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज घेतलेला आहे वर्क करायला ब्लाऊज मी, कारण मशीनवरची कामं भरपूर होती इतके दिवस, त्यामुळे वर्क करायला जमलंच नाही. आता घेतलेलं आहे. हे पण कस्टमर फार जुनं असल्यामुळे ह्यांनी माझ्याकडं 15 दिवसापूर्वी टाकलं होतं, तर आता फायनली याला माझा हात लागलेला आहे. तर माझे स्टुडंट असं विचारतात की ह्याला ड्रॉ केल्यानंतर परत आपण रिंगला जेव्हा लावतो ब्लाऊज तेव्हा वाकडा होतो म्हणजे आपला नेक. तर माझा पण असंच झालेला आहे, बघू शकता. मी अगोदर खाली ड्रॉ केलेला आहे ब्लाऊज पीसवर आणि नंतर मग मी लावलेला आहे रिंगला. तर रिंगला लावल्यानंतर मला असा गळा बघू शकता. तरी मी जिथं आपण ड्रॉ केलेला आहे तसंच मी चेन स्टिच टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण वर्क पण त्याच्यानंतर केलेलं आहे. तर बघू शकता माझा गळा एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर दिसतोय. आणि तुम्हीही असंच करायचं आहे. जर बिगिनर्स ताई असाल तुम्ही, तर तुम्ही पण असंच करायचं आहे. खाली टाकूनच मग अगोदर ड्रॉ करायचं. नंतर रिंगला लावल्यानंतर तो गळा कितीही वाकडा झाला तरी ते ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरच आपण वर्क करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. आणि जर तुम्हाला मापं कशी टाकायची हे समजत नसेल, तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तो चेक करू शकता आणि मी त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये ड्रॉ कसं करायचं आहे. रिंगला लावण्या अगोदरच ड्रॉ कसा करायचा आहे ब्लाऊज, तर तो तुम्ही जाऊन नक्की चेक करा.